नमस्कार मित्रांनो, एक्झाम पॉईंट या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। मी तुम्हाला रेल्वे भरती संदर्भातील सामान्य विज्ञान या विषयाचे काही प्रश्न सांगणार आहे। चला तर मग बघूया आजचा पहिला प्रश्न। प्रश्न क्रमांक 1 आहे, रिकामी जागाद्वारे AC चे DC मध्ये रूपांतर होते। बघा, तर यामध्ये ऑप्शन दिलेला आहे अ कंडेन्सर, ब रेक्टिफायर, क ॲम्प्लिफायर आणि ड फिल्टर। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे ब रेक्टिफायर। बघा, रेक्टिफायर हे अल्टरनेटिंग करंट म्हणजेच AC ला डायरेक्ट करंट DC मध्ये रूपांतरित करत असतो आणि या प्रक्रियेला रेक्टिफिकेशन असे सुद्धा म्हणतात। रेक्टिफायर हा एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे। याचे काही काम आहेत की जसे की तो सेमीकंडक्टर म्हणून काम करू शकतो। तसेच रेक्टिफायर हा एकेरी झडपांसारखे सुद्धा काम करतो, म्हणून हा फक्त एकाच दिशेने विद्युत प्रवाह वाहून नेऊ शकतो। तर AC चे DC मध्ये रूपांतर करण्यासाठी रेक्टिफायर हे उपकरण वापरले जातात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 2, वर्णन केलेल्या प्रकारच्या शिलाई मशीनच्या शोधासाठी पहिले अमेरिकन पेटंट कोणाला देण्यात आले? तर यामध्ये पर्याय अ आहे एलियास होवे, ब अलेसांद्रो होल्टा, क अर्नेस्ट रुदरफोर्ड आणि ड जॉन नेपियर। तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ एलियास होवे। एलियास होवे हे एक अमेरिकन शोधक होते की ज्यांनी शिलाई मशीनचा कारखाना आपल्या घरामध्येच वस्त्र उत्पादन क्रांतीसाठी सुरू केला होता आणि लहानपणापासून त्यांना यंत्रसामग्रीमध्ये रुची होती आणि त्यानुसारच त्यांनी हा पाऊल उचललं आणि शिलाई मशीनचा शोध लावला। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, इतिहासात पहिल्यांदा ओले रोमनने प्रकाशाचा वेग कोणत्या वर्षी मोजला? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 1776, ब 1676, क 1876 आणि ड 1867। तर बघा, यामध्ये पर्याय क्रमांक ड 1676 हे बरोबर उत्तर आहे। तर रोमनने प्रकाशाचा वेग ह्या 1676 मध्ये लावला। तुम्हाला माहिती असेल 17व्या शतकाच्या पहिले प्रकाशाचा वेग हा अनंत मानला जात होता, म्हणजेच इन्फानाइट। तर याचे कारण ज्यावेळी विज्ञानामध्ये शोधल्या गेले तर तेव्हा याची प्रगती 17व्या शतकामध्ये विज्ञानाची एवढी प्रगती झालेली नव्हती आणि त्यासाठी त्यांनी गॅलिलिओ वगैरे असे सायंटिस्ट आले आणि त्यांनी प्रकाशाचा वेग मेजर केला, पण त्यांनी एक 100% त्यांचं भाकीत खरं ठरलं नाही। तर त्यासाठी त्यांनी परत नवीन सायंटिस्ट येत गेले आणि त्यांनी रिसर्च केला। जेव्हा प्रकाशाचा वेग मोजायला पहिला यशस्वी प्रयत्न ओलस रोमन म्हणजेच डेन्मार्क यांचा झालेला आहे, तर त्यांनी 1676 मध्ये रोमनने हा वेग मोजला आणि काही टेलिस्कोप त्यांनी वापरले त्यासाठी। पृथ्वी, गुरु, सूर्य हे जे काही ग्रह होते हे एकमेकांच्या भोवती कसे फिरतात आणि यांच्यामध्ये ग्रहण कसा होतो आणि यांच्यामधील जो वेग आहे यांचं आपण निदान कसं काढायचं, ह्या सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला। आणि जेव्हा त्यांनी या सगळ्यांचा अभ्यास केल्यावर त्यांना काही ग्रहणाच्या वेळा वगैरे त्यांनी बघितल्या आणि ते बघितल्यानंतर त्यांना समजलं की यामध्ये खूप काही अंतर आहे आणि यासाठी आपण प्रकाशाचा वेग हा मोजू शकतो। तर त्याचे 100% निदान त्यांनी 1676 मध्ये काढले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, पृथ्वीवर 196 नॅनो वजनाच्या वस्तूचे वस्तुमान किती असेल? बघा, पृथ्वीवर म्हटलेलं आहे तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 1.96 किलो, ब 20 किलो, क 2 किलो आणि ड आहे 19.6 किलो। बघा, तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असेल, जर आपल्याला पृथ्वीवर वजन मोजायचे असेल तर आपण W म्हणजे काय, तर वेट इज इक्वल टू मास अँड इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू शकतो आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण ह्या जे काही प्रश्न आहे हा सोडवू शकतो। बघा, आता इथे आपल्याला वेट दिलेला आहे, तर वेट दिलेला आहे 196 आणि मास आपल्याला काढायचा आहे। तसेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा 9.8 असतो, म्हणजेच W जो आहे जसं की वेट हा 196 196 इज इक्वल टू मास आपल्याला फाइंड करायचा आहे आणि इंटू ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो 9.8। जेव्हा आपण हे इक्वेशन सॉल्व करू तेव्हा आपल्याला आन्सर मिळतं। म्हणजेच मास फाइंड करायचा असेल तर 196 अपॉन 98 9.8 हे सॉल्व केल्यानंतर याचं बरोबर उत्तर येतं 20 किलो। म्हणजेच
बघा, जर पृथ्वीवर 196 नॅनो वजनाच्या वस्तूचे वस्तुमान किती असेल तर ते टोटल पर्याय क्रमांक ब 20 किलो इतके असते. त्यानंतर आहे तर यामध्ये पर्याय क्रमांक ब हे बरोबर उत्तर आहे. चला तर मग त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5. विमानतळांवर लोक ज्या मेटल डिटेक्टरमधून जातात ते कोणत्या नियमावर आधारित आहे? बघा, विमानतळावर ज्या मेटल डिटेक्टरमधून जातात, आपण गेले असेल रेल्वे स्टेशनवर सुद्धा आपण जातो तेव्हाही मेटल डिटेक्टर असतो. तर यामध्ये पर्याय अ आहे नागरी कायदा, ब न्यूटनचा नियम, क फॅरेडेचा नियम आणि ड कुलॉम्बचा नियम. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क फॅरेडेचा नियम. बघा, फॅरेडेचा नियम काय सांगतो, जर चुंबकीय प्रवाहातील बदलामुळे होणारी EMF हा जो प्रवाह आहे हा उष्णतेमधील बदल किंवा वेळ, उष्णता आणि टाईम यामधील कॉईलच्या वळणांसारख्या संख्येवर अवलंबून असतो. फॅरेडेचा प्रेरणेचा नियम एखाद्या प्रणालीतील गतिमान घटकामुळे जर चुंबकीय प्रवाहातील बदल झाल्यास गतिमान EMF मोजण्यासाठी सुद्धा हे यंत्र वापरले जाते. म्हणजेच एखाद्या प्रणालीतील गतिमान घटक जो आहे त्यामध्ये चुंबकीय प्रवाहामध्ये जर बदल झाला असेल किंवा गतीमध्ये जर बदल झालेला असेल तर हा मोजण्यासाठी हा डिटेक्टर आपण वापरू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6. एक 18 सेंटीमीटर व्यासाच्या वाहकाची क्षमता किती असेल? बघा, तर यामध्ये पर्याय दिलेला आहे 10-11 फॅरेनहाइट, ब 10-14 EF, त्यानंतर आहे क 10-15 फॅरेनहाइट आणि ड 10-10 फॅरेनहाइट. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 10-11 फॅरेनहाइट. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7. वायूची उष्णता खालील गोष्टींद्वारे निर्माण होते. बघा, तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे त्यांच्या रेणूंच्या स्थितीज ऊर्जेद्वारे, ब त्यांच्या रेणूच्या गतिज ऊर्जेद्वारे, क त्यांच्या रेणूमधील आकर्षणाच्या बलाने आणि ड त्यांच्या रेणूमधील प्रतिकर्षण शक्तीने. तर यामध्ये पर्याय क्रमांक ब त्यांच्या रेणूच्या गतिज ऊर्जेद्वारे हे बरोबर उत्तर आहे. बघा, तर उष्णता जो वायूची उष्णता जी आहे ते अग्नी, रसायने किंवा वीज, घर्षण या सूर्यप्रकाश यांच्यामुळे निर्माण होत असते. आणि उष्णता निर्माण होण्याची काही कारणे जी आहेत जसे की अणू, आयन आणि रेणू यासारख्या उपअणुकणांचा घनपदार्थ, वायू आणि द्रव पदार्थांच्या हालचालीमुळे उष्णता निर्माण होत असते. आणि हालचाल होणे म्हणजेच काय तर गतिज ऊर्जा. म्हणूनच पर्याय क्रमांक ब त्यांच्या रेणूंच्या गतिज ऊर्जेद्वारे हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8. शिक्षक 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. तर स्पष्ट दृष्टीच्या किमान अंतरावर ठेवून पुस्तक वाचण्यासाठी त्याने कोणत्या पॉवर लेन्सचा वापर करावा? बघा, जर आपल्याला दूरची वस्तू पाहायची असेल किंवा 40 सेंटीमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेली वस्तू जर पाहायची असेल तर त्यासाठी काही लेन्सेसचा वापर करावा लागतो जर आपल्याला डायरेक्ट दिसत नसेल तर. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 1 डायोप्टर, अ 1.5 डायोप्टर, क 2 डायोप्टर आणि ड 2.5 डायोप्टर. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1.5 डायोप्टर. पर्याय क्रमांक ब 1.5 डायोप्टर. जर आपल्याला यासाठी आपण मल्टीफोकल लेन्ससुद्धा वापरू शकतो, जे की प्रगतिशील चष्मासह मोनोफोकल लेन्सचा वापर यामध्ये आपण करू शकतो. आणि ही जी लेन्स आहे या लेन्सने आपल्या बाहुलीवर जे काही चित्र आहे किंवा इमेज आहे ते क्रिएट होते आणि त्यामुळे आपल्याला पुस्तकामधील जे काही अक्षर आहेत ते क्लिअर कट दिसायला लागतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 9. लिथियम, सोडियम आणि रुबिडियम सारखे घटक कशाशी संबंधित आहे? यामध्ये पर्याय अ आहे अल्काईन अर्थ धातू गट, ब हॅलोजन गट, क शून्य गट, ड अल्कली धातू गट. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे अल्कली धातू गट. बघा, लिथियम, सोडियम आणि रुबिडियम हे अल्कली धातू गटामध्ये येतात.
तुम्हाला माहिती असेल की हे सर्व चमकदार आणि अत्यंत मऊ असे धातू आहे आणि अत्यंत प्रतिक्रियाशील आहे, म्हणजे लगेच रिॲक्शन परफॉर्म करू शकतात, लगेच हवेच्या पाहावं लागत असतं. तर हा चाकूने, हे जे काही धातू आहेत हे आपण चाकूने कापण्यासारखे सुद्धा आहे आणि यांच्यामधून अल्कली धातू आहेत, म्हणजेच यांच्यामधून हायड्रोजन H पॉझिटिव्ह आयनसुद्धा सेपरेट होत असतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10. डाव्या हातात पेन धरलेल्या व्यक्तीला आरशात त्याचे प्रतिबिंब दिसते आणि त्याला पेन त्याच्या उजव्या हातात असल्याचे आढळते. हे खालीलपैकी कोणत्या घटनेमुळे होते? तर यामध्ये पर्याय अ आहे प्रतिमा विभाजित करा, ब पूर्ण अंतर्गत परावर्तन, क पार्श्व उलटा आणि ड अपवर्तन. आपण जेव्हा आरशाच्या समोर उभं राहतो तेव्हा आपल्याला आपली प्रतिमा उलटी दिसते. उलटी म्हणजे आपला डावा हात असा आपल्याला भास होतो की हा उजवा हात आहे, हा आरशामध्ये दिसतं, बिकॉज ऑफ पार्श्व उलटा प्रतिमा त्यामध्ये क्रिएट होत असते. म्हणूनच यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क पार्श्व उलटा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 11. विज्ञानातील कोणता नियम मिश्रणाच्या गुणधर्माचे पालन करत नाही? बघा, विज्ञानातील कोणता नियम मिश्रणाच्या गुणधर्माचे पालन करत नाही? यामध्ये पर्याय अ दिलेला आहे, मिश्रणातील घटक त्यांचे गुणधर्म टिकून ठेवतात, ब मिश्रणामध्ये वेगवेगळे पदार्थ असू शकतात, क ते भौतिक पद्धतीने वेगळे केले जातात आणि ड त्याची रचना स्थिर असते. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क ते भौतिक पद्धतीने वेगळे केले जाते. बघा, जे काही मिश्रण आहे, सपोज आपण जर बघितलं शरबतामध्ये आपण साखरही मिक्स करतो, मीठही मिक्स करतो, तसेच लेमन ज्यूस पण, लिंबाचा रस पण टाकतो आणि पाणी पण टाकतो. हे सगळ्यांचं मिश्रण आहे. तर त्यांच्यामध्ये प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे आहे. जसे की आपण जेव्हा शरबत पिऊ तर त्यामध्ये आपल्याला साखरेचे गुणधर्मसुद्धा आढळतात, लिंबूचे गुणधर्मसुद्धा आढळतात, पाण्याचे गुणधर्मसुद्धा आहे आणि सॉल्टचे गुणधर्मसुद्धा आहे. म्हणून प्रत्येकजण आपले घटक त्यांचे गुणधर्म टिकून ठेवतात. तर मिश्रणामध्ये वेगवेगळे पदार्थ असू शकतात का? हा, मिश्रणामध्ये वेगवेगळे पदार्थ असू शकतात. त्यांची रचना स्थिर आहे का? हो, त्यांची रचना पण स्थिर आहे, प्रत्येकांची रचना आहे. त्यानंतर हे भौतिक पद्धतीने वेगळे केले जाते का? हो, आपण यांना भौतिक पद्धतीने वेगळं करू शकतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12. सर्व आम्लांमध्ये सामान्य घटक म्हणजे? बघा, तर प्रश्न क्रमांक 11 मध्येच थोडंसं कन्फ्युजन झालेलं आहे. यामध्ये विचारलेलं आहे मिश्रणाच्या गुणधर्माचे पालन करत नाही, ते भौतिक पद्धतीने आपण वेगळे करू शकत नाही. बाय मिस्टेक, ते भौतिक पद्धतीने आपण वेगळे करू शकत नाही. कारण कसं आहे, भौतिक पद्धतीने म्हणजे डायरेक्टली आपण साखर किंवा मीठ हे शरबतामधून बाहेर काढू शकतो का? नाही. त्यासाठी आपल्याला केमिकल पद्धती वापरावी लागेल. चला तर मग बघूया प्रश्न क्रमांक 12. सर्व आम्लांमध्ये सामान्य घटक म्हणजे? यामध्ये सर्व आम्लामध्ये हा एक सामान्य घटक असतो. त्यामध्ये पर्याय अ दिलेला आहे ब्रोमाइन, ब क्लोरीन, क आयोडीन आणि ड हायड्रोजन. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे हायड्रोजन. प्रत्येक आम्लामध्ये हा हायड्रोजन प्रेझेंट असतो. हायड्रोजन हा सर्व आम्लामध्ये एक सामान्य घटक मानला जातो. तर हायड्रोजनची माहिती जर आपल्याला पाहायची असेल तर हा हायड्रोजन आयनांची संख्या संयुगांची आम्लता ठरवत असते. हायड्रोजन आयन किती प्रमाणात त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे किंवा किती हायड्रोजन आयन प्रेझेंट आहे हे त्या आम्लाची संयुगा ठरवत असते. त्यानंतर द्रावणात हायड्रोजन आयनांची संख्या जितकी जास्त असेल तितके द्रावण हे अधिक आम्लयुक्त असते. जास्त हायड्रोजन असेल तर ते जास्त ॲसिडिक. त्यानंतर जेव्हा आम्ल पाण्यात विरघळते तेव्हा H पॉझिटिव्ह आयन सेपरेट होत असतो, म्हणजे H वर पॉझिटिव्ह आयन येतो म्हणजे प्रोटॉन. त्यानंतर कमी pH म्हणजे जास्त आम्ल, ज्याचा pH कमी असेल जसे की 6, 4, 5 हा pH ज्याचा असेल तो ॲसिड असेल किंवा आम्ल असेल. आम्लाचा गुणधर्म असलेले रसायने किंवा पदार्थ हे आम्लीय असे असतात. आंबट प्रकारचे हे पदार्थ आपल्याला लागतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13. HDFCचा विस्तार कसा आहे? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे उच्च घनता क्लोरोफ्लोरोकार्बन, ब हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन, क हायड्रेट क्लोरोफ्लोरोकार्बन आणि गरम केलेले क्लोरोफ्लोरोकार्बन. तर यामध्ये पर्याय क्रमांक ब हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन हे बरोबर उत्तर आहे. तर HCFCचा पूर्ण विस्तार जर आपण बघितला, म्हणजेच HCFCचा लॉंग फॉर्म, तर याचा
क्लोरोफ्लोरोकार्बन्स असे होते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14. कार्बनचे अणुवस्तुमान 12 आहे आणि हेलियमचे 4 आहे. प्रत्येक घटकाच्या 1 तिळ्यासाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? बघा, तर यामधले विधान आपल्याला वाचावे लागतील. यामध्ये अ दिलेला आहे, 1 मोल हेलियममध्ये 1 मोल कार्बनपेक्षा 3 पट जास्त अणू असतात. ब आहे, 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियमपेक्षा 3 पट जास्त अणू असतात. क 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियमचे अणू असतील तर तृतीयांश असेल आणि 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियमच्या अणूच्या संख्येचा 1 तृतीयांश असेल. बघा, तर डचं ऑप्शन आहे, 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियमच्या अणूच्या संख्येचा 1 तृतीयांश असेल. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियम इतकेच अणू असतील तर ते त्रियांश असतात. म्हणजे कार्बनचे अणुवस्तुमान जर 12 असेल आणि हेलियमचे वस्तुमान जर 4 असेल तर त्यासाठी 1 मोल कार्बनमध्ये 1 मोल हेलियम अणू असतील तरच हे वस्तुमान बरोबर होईल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15. द्रावणात OH निगेटिव्हचे प्रमाण 10:1 असते. तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे 10:10, ब 10:14, क 10:4 आणि ड दिलेला आहे 10:20. तर यामध्ये जर द्रावणात OH निगेटिव्हचे प्रमाण 10:1 असेल तर याचे बरोबर उत्तर आहे 10:10. म्हणजे OH निगेटिव्हचे प्रमाण हे 10:10 असायला पाहिजे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16. पृष्ठभागावरील रेणूसाठी पर्याय अ दिलेला आहे, त्यावरील निव्वळ बल 0 आहे. त्यावरील निव्वळ बल 0 आहे. दोन्ही ऑप्शन सारखेच झालेले आहे. त्यानंतर क निव्वळ बल खाली दिशेने आहे, ड निव्वळ बल वरच्या दिशेने आहे. तर पृष्ठभागावरील रेणूसाठी पर्याय क्रमांक क निव्वळ बल हे खाली दिशेने आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 17. शुक्राणू आणि जनुकीय पेशींच्या संयोगाच्या कोणत्या प्रक्रियेमुळे झायगोट नावाची रचना होत असते? तर यामध्ये पर्याय अ दिलेला आहे विखंडन, ब खतीकरण, क टिश्यू कल्चर आणि ड लैंगिक पुनरुत्पादन. बघा, शुक्राणू आणि जनुकीय पेशी यांच्या संयोगामुळे झायगोट तयार होत असतो आणि झायगोट तयार झाल्यानंतर त्यापासून गर्भधारणा होत असते आणि शुक्राणू आणि अंडी यांचे मिलन होते, त्यामुळे झायगोटची निर्मिती होत असते आणि या झायगोट तयार झाल्यानंतर झायगोटचे विभाजन हे वेगवेगळ्या पेशींमध्ये होत असते. तर यामध्ये पर्याय क्रमांक अ दिलेला आहे विखंडन, ब खतीकरण, क टिश्यू कल्चर आणि ड लैंगिक पुनरुत्पादन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब खतीकरण. म्हणजे झायगोट नावाची रचना तयार होते तर त्या प्रक्रियेला खतीकरण प्रक्रिया असे म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18. संगणकाला समजणारी भाषा म्हणजे काय? बघा, संगणकाला समजणारी भाषा ही मशीन भाषा किंवा यंत्रभाषा सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. यामध्ये पर्याय अ दिलेला आहे उच्चस्तरीय भाषा, ब यंत्रभाषा, क असेंब्ली भाषा आणि ड हे सर्व. तर यामध्ये बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब यंत्रभाषा. यंत्रभाषा किंवा मशीन भाषा ही संगणकाला समजणारी भाषा आहे. हे समजणे आपल्यासाठी खूप कठीण आहे कारण आपण संगणकासारखं काम करू शकत नाही. संगणकाला जी भाषा समजते ती भाषा आपल्याला समजत नाही. संगणकाद्वारे कार्य करणे ही एकमेव गोष्ट सर्व प्रोग्राम आणि प्रोग्रामिंग भाषा अखेरीस मशीन भाषेत प्रोग्राम तयार करतात आणि नंतर तो चालवला जातो. मशीन भाषा ही सर्व बायनरी संख्या असलेल्या सूचना आणि डेटापासून बनवलेली असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19. शरीरात कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण जास्त होण्याचे कारण बनते. बघा, तर पर्याय अ आहे ब्रॉन्कायटिस, ब मधुमेह, क पित्ताशयाचे खडे आणि ड मेंदूज्वर. जर शरीरामध्ये कॅल्शियम ऑक्झलेट बनले तर जास्त प्रमाणात जर बनले तर आपल्या शरीरामध्ये पित्ताशयाचे खडे बनत असतात. म्हणजेच पर्याय क्रमांक क पित्ताशयाचे खडे हे बरोबर उत्तर आहे. त्यालाच आपण किडनी स्टोन सुद्धा म्हणतो आणि हा सर्व सामान्य प्रकार झालेला आहे. आजकाल सगळ्यांनाच किडनी स्टोन होत आहे आणि किडनी स्टोनमुळे अतिशय पोट दुखणे
त्यानंतर पोटामध्ये खूप जास्त त्रास होणे आणि पाणी कमी पिण्याचे कारणसुद्धा होऊ शकतो. किडनी स्टोन हे घन पदार्थ असतात जे की मूत्रपिंडात कॅल्शियम ऑक्सलेटमुळे तयार होत असतात, म्हणजे आपल्या किडनीमुळे. किडनी स्टोन म्हणूनच म्हणतात त्याला. आणि खड्यांसारखे खडे बनत असतात. त्याची काही साईज असते आणि ते जर थोडे मोठे असले तर त्याचं ऑपरेशन करून ते काढावे लागतात. आणि यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये आहे तर पाण्याची कमतरता होण्याचे कारण, त्यानंतर आहे आपले जेवण व्यवस्थितमुळे किडनी स्टोन म्हणूनच म्हणतात त्याला. आणि खड्यांसारखे खडे बनत असतात. त्याची काही साईज असते आणि ते जर थोडे मोठे असले तर त्याचं ऑपरेशन करून ते काढावे लागतात. आणि यामुळे जे काही आपल्या शरीरामध्ये आहे तर पाण्याची कमतरता होण्याचे कारण, त्यानंतर आहे आपले जेवण व्यवस्थित नाही किंवा हे अतिशय वेगवेगळ्या आजार आजकाल निघाले आहे. आणि यामुळे पित्ताशयाचे खडे जे आहे याचे ऑपरेशनसुद्धा करावे लागतात किंवा आयुर्वेदिक औषधामुळे सुद्धा यांच्यावर इलाज आपण करू शकतो. तर कॅल्शियम ऑक्झलेटचे प्रमाण आपल्या शरीरामध्ये नियंत्रित असायला हवे. जर नसेल तर पित्ताशयाचे खडे होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 20. मेलेथिऑन म्हणजे काय? तर पर्याय अ दिलेला आहे कीटकनाशके, ब धुरी, क संरक्षक आणि ड कीटकनाशके. तर कीटकनाशके हा पर्याय डबल झालेला आहे. तर मेलेथिऑन म्हणजे काय? तर हे एक प्रकारचे कीटकनाशक आहे जे की एसिटाइल कोलिनेस्टर इनहिबिटर म्हणून सुद्धा कार्य करत असतात. म्हणजे कीटकांना मारण्यासाठी मेलेथिऑन नावाचे कीटकनाशक वापरले जाते. आणि याचा आपल्या शेतासाठी किंवा आपल्या झाडांसाठी खूप जास्त उपयोग होतो. नमस्कार मित्रांनो.